बिन खात्याचा मंत्री राहीन पण शिक्षण विभागाचा मंत्री नको. मंत्री आशिष शेलार असं का म्हणाले? ऑनलाईन गेमिंगवर उत्तर. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात नेमके प्रश्न मांडण्यात आले आणि त्यावर सरकारच्या वतीनं उत्तर देण्यात आलं. मात्र शिक्षण विभागाच्या संबंधित एका प्रश्नावरून मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर विधानसभेतील सगळ्यांनाच हसू अनावर झाल्याचं दिसून आलं. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या एका सल्ल्यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी त्यावर एक मिश्किल टिप्पणी केली. त्यानंतर सभागृहातील सगळेजण हसू लागले. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या विभागाशी संबंधित लक्षवेधीत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर दादा भुसे यांनी आशिष शेलार यांना सल्ला दिला आणि याआधी आशिष शेलार हे खातं सांभाळायचे, यापुढे त्यांनी या खात्याचा कार्यभार सांभाळावा अशी मिश्किल टिप्पणी दादा भुसे यांनी केली. त्यावर बिन खात्याचा मंत्री राहीन पण शिक्षण विभागाचा मंत्री होणार नाही अशी मिश्किल उत्तर आशिष शेलार यांनी दिलं. राज्यात ऑनलाईन गेमिंग ॲप्समुळे लहान मुलांमध्ये मानसिक ताण वाढून आत्महत्यांचे प्रकार घडत असल्याचा गंभीर मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी या संदर्भात कठोर कारवाईची मागणी करत IT कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवावेत अशी मागणी केली. एका लहान मुलाने आत्महत्येपूर्वी लॉग आउट असा उल्लेख केल्याची घटना आणि आरे कॉलनीतील एका मुलीने मोबाईल न दिल्याने आत्महत्या केल्याचा प्रकार त्यांनी सभागृहात मांडला. तसेच गाझियाबाद येथे 3 बहिणींनी ऑनलाईन टास्कच्या दबावाखाली आत्महत्या केल्याचा उल्लेख करत या प्रकारांकडे अत्यंत गांभीर्यानं पाहण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तासांना मी सांगत होतो की शेलार साहेब, यापूर्वी तुम्ही या विभागाचा कार्यभार अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पण या विषयाचा कार्यभार तुम्ही घ्यावा अशा प्रकारचं विनंती मी त्यांना करत होतो. प्रेमामध्ये माझा ऊर भरून आलाय आणि म्हणून मी असं जाहीर करतो, मी बिन खात्याचा मंत्री मुख्यमंत्र्यांनी ठेवलं तरी चालेल पण शिक्षण विभागाचा कार्यभार घ्यायला तयार नाही. तुमच्या IT मिनिस्टर आणि एज्युकेशन मिनिस्टरांची जी काही ट्युनिंग आहे महोदय, नाही तुम्हाला बोलता येणार नाही कारण तिसऱ्या मंत्र्यांनी याच्यात पार्टिसिपेशन करायचं ठरवलं. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.